जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात. IIT, NIT, आयसर, एम्समधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक, ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा, खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्राम. 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, NEET, CET परीक्षांची संपूर्ण तयारी. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. आजच संपर्क करा. नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी. प्रवेश प्रवेश प्रवेश. श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय. बेसिक BSc नर्सिंग 4 वर्षांचा कोर्स, GNM 3 वर्षांचा कोर्स, ANM 2 वर्षांचा कोर्स. गावराई कुडाळ येथील 7.5 एकर स्वतःच्या जागेत, स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज. भारतीय परिचर्या परिषद दिल्ली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई, महाराष्ट्र राज्य सुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी. श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. श्री क्षेत्र रेंबवली तालुका देवगड या विमुक्ला गावात आम्ही ग्रामस्थ आणि मुख्य म्हणजे रेंबवलीमधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबवली नंबर 1 चा माजी विद्यार्थी. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये एखादी शिक्षण संस्था, एखादी शाळा स्थापन करणे म्हणजे काय मोठंसं अवघड काम राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये अप्रूप पण काही नाही. परंतु 60 वर्षापूर्वी एखाद्या खेड्यामध्ये शाळा स्थापन करायचं म्हणजे मोठं दिव्य होतं. पण अशा वेळी गावातील जाणकार, सुज्ञ, निरक्षर असू दे, परंतु ते सुज्ञ होते, जाणकार होते, भविष्याचा वेध घेणारे होते. मग ते गावात राहणारे असतील वा नोकरीनिमित्ताने कुठे गावाच्या बाहेर असतील, विदेशात असतील, परंतु त्यांनी एकत्र येऊन की आपल्याला आपल्या शाळेमध्ये पुढच्या पिढ्यांना साक्षर केलं पाहिजे, सुशिक्षित केलं पाहिजे या उद्देशाने एकत्र येऊन 1958 च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या 10 तारीखला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. ही स्थापना करत असताना इमारत बांधण्यापासून ते शिक्षक गावामध्ये आणण्यापर्यंत, त्या शिक्षकाला टिकवण्यापर्यंतची मोठी जबाबदारी होती. मग ती शारीरिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक सगळ्या पातळीवरची तयारी करणं आवश्यक होतं. पण ती 60 वर्षापूर्वी आमच्या रेंबवली चिमुकला गावासून देखील तिथे केली आणि त्या दृष्टीनं की पहिलं ज्ञानाचं केंद्र रेंबवलीमध्ये सुरू झालं.
10 वर्षानंतर पुन्हा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करण्याचा चंग लोकांनी बांधला की 5वीला 4 किलोमीटर 5 किलोमीटर घाटी चढून जाणार मुलं आणि शिकणार ही दुर्मिळच गोष्ट होती. आणि म्हणून पुन्हा जाणत्या लोकांनी, पुढच्या पिढीतल्या जाणत्या लोकांनी पुढाकार घेऊन पूर्ण प्राथमिक शाळेचे वर्ग इयत्ता 5वी 6वी 7वीचे वर्ग सुरू करण्यात आले. 1975 साल सुमारे उजाडलं आणि ती प्रगती त्या शाळेची अव्याहत चालू आहे. नव्या पिढीला ज्ञानाची केंद्र उभारताना 60 वर्षापूर्वी किती खस्ता खाव्या लागल्या, किती अडचणी आल्या आणि अडचणीवरती मात करूनच आपल्याला हे विद्यामंदिर उभारावं लागलेलं आहे. याची जंत्री, याचा दस्तऐवज, याची डॉक्युमेंटरी कुठेतरी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं अगत्याचं आहे. आणि याची जाणीव ठेवून ज्येष्ठ पत्रकार श्री विजय शेट्टी साहेबांनी कोकण नाऊ या वाहिनीतर्फे, वाहिनीच्या वतीने, वाहिनीच्या माध्यमातून फांदी ते पारंबी हा उपक्रम सुरू केला. आणि त्या उपक्रमाद्वारे की 50-60 म्हणजे अमृत महोत्सव, हिरक महोत्सव, अगदी अमृत महोत्सवाच्या ज्या शाळा आहेत जिची फांदी होती लावलेली त्यांचे पारंबीमध्ये, वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आमच्या शाळेचा देखील गावाच्या पार्श्वभूमीवरती हा इतिहास नोंद केलेला आहे आणि हा दस्तऐवज पुढच्या पिढीला नक्कीच प्रेरणा देईल. शाळेच्या प्रगतीच्या एकंदर वाटचालीसाठी की प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक सुश्री सुगंध तांबे सर, रेंबोली ग्रामस्थ मंडळाचे सध्याचे अध्यक्ष श्री सुनील वळंजू आणि आम्ही समस्त माजी विद्यार्थी यांनी प्रस्तुत डॉक्युमेंटरी निर्माण केलेली आहे. आणि या प्रशालेचे एकंदर गावाचे म्हणून आपण की ऋण फेडण्याचा हा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. श्री क्षेत्र रेंबवली मधील आपण जागृत देवस्थान आदरस्थान श्रीदेवी महालक्ष्मी मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. आपण रेंबवली गावातीलच या राम मंदिरामध्ये आलेलो आहोत. इथे सीताबाई लक्ष्मण वळंजू नावाची एक भाविक श्रद्धाळू स्त्री होऊन गेली. तिच्या मनामध्ये होतं की आपल्या इथे ती रामभक्त असल्यामुळे आपल्या ग्रामाचं एक आदरस्थान व्हावं अशी ती इच्छा होती. आणि ती इच्छा दृढ एवढी होती की ती फलद्रूप झाली कारण. आणि त्याच्या नातवाने खास राजस्थानहून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता आणि त्यांचा भक्त हनुमंत यांची मूर्ती राजस्थान खास आणली आणि ती प्रतिष्ठापना केली. आणि आमच्या गावामध्ये हे छानपैकी भक्तिभावाचं एक प्रतीक म्हणजे हे राम मंदिर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका चिमुकल्या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. वस्ती सुमारे 250 आणि एका वाडीचा 2 वाडींचा चिमुकला गाव. आणि इथं आपण पोहोचलेलो आहोत आणि आपण या जी वास्तू पाहतो आहोत ही पुरातन वास्तू आहे. आमच्या गावचे पूर्वज आमच्या रेंबवली गावातील पूर्वज हे कोल्हापूर संस्थानमध्ये अधिकारी होते आणि त्यांनी ही वास्तू राजवाड्यासारखी प्रशस्त वास्तू त्यांनी उभारली. आणि ते सेवेतून येत असताना घोड्यावरून येत असत आणि आपल्या मुख्य दरवाजाला आपण बघितलं तर तिथे मोठ्याच्या मोठ्या कड्या दिसतील तर ते घोडे बांधायचे. आणि अशी प्रशस्त वास्तू त्यांनी उभारली. आणि गावाच्या धार्मिक दृष्टीने देखील
महत्त्वाचा भाग असा आहे की गावातली जी सगळी देवस्थानं आहेत त्या देवस्थानाचे सगळे कार्यक्रम जे होतात तर ते ह्या ठिकाणी शेव टाकणे असा एक प्रकार आहे देवाचं हां. तर अशा पद्धतीनं शेव टाकला जातो आणि तिथं प्रत्येक वेळी पूजा केली जाते. आणि आता मध्ये आपण जे उभे आहोत म्हणजे बघता वेळी तळी असं म्हटलं जातं त्याला. पावसामध्ये त्यामध्ये पाणी साचतं थोडंफार आणि म्हणजे तळीचं घर असं म्हटलं जातं त्याला. आणि इथे गावातले जे उत्सव असतात त्याचे आरंभ इथून होतो आणि इथं भवानीचं आदरस्थान आहे आणि इथं देवाला छप्पर नको म्हणून इथं मधल्या तळीच्या भागाला आपल्याला छप्पर दिसत नाही आणि मोकळा आकाशाच्या प्रांगणाखाली आपण एखादा उत्सव करतो आहोत तशा पद्धतीने कार्यक्रम होतात. समोरून ती रामेश्वरी अन मुकुट लाभला डोंगर, अलीकडे तो कडा असे अन बाजूला ओझर. हिरक महोत्सवी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबवली. पोटशुद्धीसाठी उपाय करून थकलात म्हणजे वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा अजूनही नाही आणलात. कडवट पण जबरदस्त वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा ही जाहिरात तुमच्या लहानपणापासून तुम्ही ऐकत आलात. अगदी रेडिओचा जमाना होता तेव्हापासून ही जाहिरात तुम्ही आम्ही प्रत्येकानं अगदी तुमच्या आमच्या आईवडिलांनीही ऐकलेली आहे. जर तुम्ही वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढाची ही जाहिरात ऐकलेली असेल तर तुमचं जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबवलीशी असलेलं नातं खूप जुनं आहे. सांप्रत 6000हून अधिक कविता लिहिलेले महाराष्ट्र सारस्वतांच्या मंदियाळीतील अनमोल रत्न वसंत लक्ष्मण वळंजू तुम्हाला ऐकून किंवा वाचून माहिती असतील. संस्कृत भाषा सर्वांना वाचन सुलभ व्हावी यासाठी सुधारित देवनागरी वसुदेव लेखन वाचन पद्धती विकसित करणारे या नवीन पद्धतीचे तंत्र मांडून संपूर्ण भगवद्गीता तसेच रामरक्षा प्रकाशित करणारे प्रकांड पंडित स्वर्गीय वसंत लक्ष्मण वळंजू तुम्हास ऐकून जरी माहिती असले तरी नक्कीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबवलीशी असलेलं तुमचं नातं हे खूप जुनं आहे. रेंबवलीच्या माळावरती असे आमुची शाळा, शिक्षण घ्यावे शहाणे व्हावे इथे लागला लळा. समोरून ती रामेश्वरी अन मुकुट लाभला डोंगर, अलीकडे तो कडा असे अन बाजूला ओझर. भरडावरच्या कोपऱ्यामध्ये होई लावणी सुरू, शाळेमध्ये केवळ आमचे गाणे फेर धरू. भात कापणी आई काकी तन्मय होऊन करी, शाळा सुटता न्याहरी होई कोयता आमच्या करी. शाळेमध्ये मेंदू आमचा करी बुद्धीची लखमक, शेतीमध्ये राबुनी मनगट आमचे लखलख. गुरुजींनी जे विचार सुंदर आम्हाला दिधले, जीवनात ते घडी घडीला आचरणी आणले. धन्य गुरुजन धन्य शिष्यगण इथे जाहले सारे, जीवन स्वार्थी परार्थी रमले द्यावे परमार्थी रे. रेंबवली जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी अरुण महादेव वळंजू यांनी या कवितेतून 1958 साली स्थापन होऊन 2018 मध्ये 60 वर्षे पार करीत घौडदौड करीत असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबवलीचा मांडलेला हा कॅनव्हास. कुणाच्याही अध्यात्मामध्यात तरीही सर्वांच्या मध्ये म्हणजे पूर्वेला कुवळे, पश्चिमेला आरे, उत्तरेला साळशी तोरसोळे व दक्षिणेला निरोम अशा गावांच्या मध्ये हा रेंबवली गाव वसलेला आहे. गाव देवगड तालुक्यात असला तरी तो तालुक्याच्या उत्तर सीमेवर असून निरोम ही मालवण तालुक्याची सीमा लागून आहे व भरणी ही कणकवली तालुक्याची सीमाही जवळ आहे. केवळ 300 लोकवस्ती असलेला हा गाव. या गावचे सुपुत्र प्रभाकर महादेव वळंजू यांनी वरिष्ठ पत्रकार विजय शेट्टी संपादित
नावांच्या गावा या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार रेंबवली हा गाव नदीकाठी वसलेला आहे. या नदीकाठी असलेल्या या गावात पूर्वपार केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असे. रंभा म्हणजे केळीचे झाड अन आवली म्हणजे रांगा. रंभा अधिक आवली यावरून रंभावली आणि पुढे अपभ्रंशातून रेंबवली असे नाव या गावाचे रूढ झाले असावे अशी एक शक्यता सांगितली जाते. आपण श्री क्षेत्र रेंबोलीतल्या मध्यवर्ती असणाऱ्या पाताड्यांच्या घरी आपण आलेलो आहोत. त्यांच्या घराची कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि माझ्यासोबत आहेत ते भालचंद्र शंकर पाताडे. त्यांचे वडील शंकर नारायण पाताडे हे एक आमच्या सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्य म्हणजे ते भारतभर फिरलेले होते आणि एक दिग्गज व्यक्ती म्हणून त्यांचं मार्गदर्शन शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेषतः लाभलं. आणि जगतकीर्त वैद्य पाटणकर यांच्या आपण वस्तीमध्ये घरामध्ये आलेलो आहोत आणि त्याच वस्तीमधले आमच्या गावातले एक जुने जाणकार मनुष्य की ज्यांचं रेंबोली गावाला शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक वगैरे मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि तिथं बऱ्यापैकी योगदान आहे आणि या निमित्ताने आपण त्यांना नमस्कार करतो आहोत. आणि वसंत फाळके, त्यांचं नाव वसंत महादेव फाळके. वसंत महादेव फाळके त्यांचं नाव आहे. आपण आत्ता या घडीला मध्यान्हीला श्री क्षेत्र रेंबोलीमधील भंडारवाडी येथील सुभाष सखाराम नार्वेकर यांच्या घरी आलेलो आहोत आणि यांच्या घरामध्ये घराला पोलिसांची परंपरा आणि शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे आणि त्यांचं योगदान जे आहे त्यांचं योगदान राजकारणातून सुरू झालेलं आहे आणि जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला ते निवडून गेलेले आहेत आमचे. आणि इथं चंद्रकांत भिकाजी वळंद या काकांच्या घरी आपण पोहोचलेलो आहोत आणि गावातील सध्या सांस्कृतिक, सामाजिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे हे आमचे चंद्रकांत दादा. अशा या रेंबवली गावातील हिरक महोत्सवी वर्ष पार करून सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असलेली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबवली. रेंबवली तालुका देवगड ही उलासा गाव आहे. आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घरकौलारू. गदी माळुकरांच्या या पंक्ती कानावरती आल्या की कोणाचे अध्यात्मामध्यात असा असणारा जिल्ह्यातला सुमारे छोटा चिमुकला गाव. गावाची वस्ती प्रामुख्याने मराठा समाजच आहे. दळवी, राणे, पाताडे, सावंत आणि मुख्य वळंजू वस आहेत. आणि वैशिष्ट्य म्हणजे जगाला कडवट सत्याची माहिती करून देणारे वैद्य पाटणकर हे आमच्या गावचे. वैद्य पाटणकर आणि नार्वेकर अशी दोन जगप्रसिद्ध नावं आमच्या इथं आहेत.
आणि अंबारे, कदम, जंगले, खरात, गावकर, घाडेगावकर अशी मंडळी इथं सुखवस्तीला येऊन राहिलेली आहेत. आणि एकत्र महालक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत, परंतु आमच्या गावामध्ये ग्रामदैवत हे महालक्ष्मीचं आहे. आणि इथली जी शाळा 1958मध्ये जी स्थापन झाली शाळा, ती शाळा सरस्वती इथं आली आणि महालक्ष्मी आणि महासरस्वती या छोट्याशा मुकल्या गावामध्ये नांदते आहे. आणि वळंजू हा कर्णोपकर्णी आख्यायिकेच्या अनुसार 13वा वस इथं आहे. आणि राजापूर जिल्हा रत्नागिरी इथे जे गाव आहे त्या गावाचं नाव वाटूळ, आणि त्या वाटूळमध्ये जे वस आहेत ते तिथले चव्हाण म्हणून वस आहेत. आणि तिथला एक पूर्वज रेंबवलीतल्या आरे मुख्य गावी आला आणि तिथून मग एक चव्हाण इथे आऱ्याच्या भरडवाडीमध्ये आला आणि त्याने वस्ती केली. आणि कालांतराने ती वस्ती भरडवाडीचं रूपांतर रेंबवली ह्या गावामध्ये झालं. एकोणीसशे 1950 ते 1955चा तो सुमार असावा. शिरगावच्या कर्ले यांनी शिरगावात हायस्कूल काढण्यासाठी मुंबईत बैठक बोलावली होती. शिरगाव दशक्रोशीतील खेड्यांसाठी शिरगावमध्ये हायस्कूल काढण्यासाठी ही बैठक होती. या बैठकीसाठी कर्ले यांनी शिरगाव दशक्रोशीतील प्रतिनिधींना पाचारण केले होते. वैद्य पाटणकर काढाचे निर्माते भाऊसाहेब पाटणकर हे त्या काळचे मुंबईतील प्रसिद्ध असामी. भाऊसाहेब पाटणकर हे मूळ रेंबवलीचे. भाऊसाहेब पाटणकर यांनाही या बैठकीसाठी निमंत्रण होते. भाऊसाहेब पाटणकर आणि बाबाजी लक्ष्मण वळंजू हे दोघे परममित्र. रेंबवलीचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला दोघेही उपस्थित होते. शिरगाव येथे जे हायस्कूल भरण्याचे काम चालू आहे त्या हायस्कूलमध्ये उपस्थित प्रतिनिधींनी आपापल्या खेड्यातील आपापल्या गावातील मुलं पाठवावीत असं आवाहन या बैठकीत कर्ले यांनी केले. या बैठकीत भाऊसाहेब पाटणकर आणि त्यांचे मित्र बाबाजी लक्ष्मण वळंजू उपस्थित होतेच. अरे, नियोजित शिरगाव हायस्कूलमध्ये मुले पाठविण्यासाठीच्या या बैठकीत आपण रेंबवलीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहोत, परंतु आपल्या रेंबवलीत तर पहिलीची सुद्धा शाळा नाही असा खेदजनक विचार भाऊसाहेब पाटणकर आणि बाबाजी लक्ष्मण वळंजू या दोघांच्याही मनात एकाच क्षणी उमटला. त्या दोघांनाही अतिशय वाईट वाटले. झाले त्या क्षणीच दोघांनी ठरवले आपल्या रेंबवलीत सरकार मान्य शाळा सुरू करायचीच. मूळ रेंबवलीचे पण मुंबईतील विनायक कॅलेंडर कंपनीत मॅनेजर असलेले मारुती सीताराम सावंत यांना ही कल्पना भाऊसाहेब पाटणकर आणि बाबाजी वळंजू यांनी सांगितली. मारुती सावंत यांनी ही कल्पना उचलून धरली आणि निश्चय ठरलाच, रेंबवलीत सरकार मान्य शाळा सुरू करायचीच. संकल्प तर झाला, पण त्या काळी व्हॉट्सअप, ईमेल थोडेच होते आजच्यासारखे लाईक आणि कमेंट मिळविणारे. फोन सुद्धा दुर्मिळ होते. पत्रही 8-8 दिवसांनी पोहोचे. मुंबईत कुणाच्या तरी अंत्ययात्रेच्या वेळी जमलेल्या मूळ रेंबवलीकरांना हा संकल्प सांगण्यात आला. रेंबवलीतील सरकारमान्य शाळा सुरू करण्याचा संकल्प झाला. मनात आलेला विचार संकल्पनेत बदलला. विचार कृतीत उतरू लागला. मुंबईतच पहिल्यांदा एक बैठक झाली. या बैठकीत रेंबवली ग्रामस्थ मंडळाची स्थापना झाली. रेंबवली ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून रेंबवलीत सरकारमान्य शाळा सुरू करायची या संकल्पनेचे पहिले पाऊल पडले. वैद्य पाटणकर काढाचे निर्माते भाऊ शिवराम पाटणकर हे या रेंबवली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राहिले. दामोदर सदाशिव चव्हाण वळंजू कार्यवाह, तर शंकर नारायण पाताडे हे महाराष्ट्रभर फिरलेले खंदे कार्यकर्ते खजिनदार राहिले. शंकर नारायण पाताडे यांचे मुलगे भालचंद्र शंकर पाताडे हे या प्रशालेचे पुढे पहिले विद्यार्थी ठरले. मारुती सावंत मांजरेकर, भगवान कान्होजी चव्हाण, शंकर बाबाजी वळंजू, वामन पुंडली वळंजू, हिरोजी सयाजी वळंजू, भगवान बाबाजी वळंजू, राजाराम गोविंद वळंजू, सोमा नारायण वळंजू, गोविंद बाबाजी घाडीगावकर, काशीराम धोंडी दळवी, राजाराम गोविंद पाताडे,
सुदाम बाबाजी पाताडे, गोपाळ पाताडे, सीताराम अर्जुन सावंत, कृष्णाजी भिकाजी साटम, सदाशिव आत्माराम वळंजू, केशव नार्वेकर, महादेव पाटणकर, सहदेव पाटणकर, घनश्याम वळंजू, दत्ताराम बाळा परब आदी अनेक मंडळी या रेंबोली ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून मुंबईत काम करीत होती. ही सारीच मंडळी मग रेंबोली सरकारमान्य शाळा सुरू करायची या संकल्पकृतीसाठी एकवटली. चंद्रसूर्य असेपर्यंत जे दान कायम उपयोगी पडत असते असे दान म्हणजे पिढ्यानपिढ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी केलेले भूमिदान. रेंबोली गावात सरकारमान्य शाळा सुरू करण्यासाठी रेंबोलीतील नारायण तातोजी वळंजू यांनी आनंदानं कोणताही मोबदला न घेता, न मागता आणि कोणतीही अट न घालता ही भूमी रेंबोली गावाला अर्पण केली. त्यांचे सुपुत्र शांताराम नारायण वळंजू यांचाही यात पुढाकार होता. या वळंजू पितापुत्रांचे आभार मानून अत्यंत उत्साहात त्याचे भूमिपूजन केले आणि पाया खोदण्याचं काम गावकऱ्यांनी सुरू केले. रेंबोलीत सरकारमान्य शाळा या संकल्पपूर्तीचा हा पाया रचला जात होता ते साल होते 1955 ते 1956 दरम्यानचे. त्यावेळी जी मुलं रेंबोलीतील होती पण रेंबोलीत शाळा नसल्याने कुवळे येथील शाळेत जात होती, त्यावेळी 5वी-6वीत असलेले वसंत लक्ष्मण वळंजू यांच्यासारखी बच्चे कंपनी सुद्धा गावाच्या या पहिल्या शाळेसाठी श्रमदानात खारीचा वाटा उचलत होती. हे विशेष होय. बौद्धवाडी, भंडारवाडी, सडेवाडी यातील पुरुष, स्त्रिया, मुले या सर्वांनी तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान, चल हुचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण हे गीत श्रमदानातून सार्थ केले. बरं, हे श्रमदानही कसे? आजकाल अनेक स्वच्छता अभियानामध्ये दिसते तसे हातात झाडू घेतल्यानंतरचे फोटो सेशन नव्हे बरं का. लक्षात घ्या, तो 1955 ते 1956चा काळ. पूर्वी चिऱ्यांची वाहतूक ही ट्रकने होत नसे, रस्तेही नव्हते. चौथऱ्यासाठी आणि मातीच्या भिंतींच्या मध्ये खांबांसाठी पुरेशी लांबी असलेल्या चिऱ्यांची आवश्यकता असे. रेंबोलीची ही सरकारमान्य शाळा उभारण्यासाठी हे चिरे रेंबोलीच्या कारागिरांनीच स्वतः सड्यावर जाऊन लाल कातळापासून अंग मेहनतीने आणि कसबाने काढले. चिरे काढण्याचं हे कसब अंगी असलेले गावात काही कारागीर होते, त्यांनीच हे चिरे काढले. चिरे वाहतुकीची काहीही सोय नसल्याने हे चिरे बांबूची डोली करून जवळकीने घाटी उतरून गावात आणणे हे महाकष्टाचं काम. तसेच शाळेच्या इमारत बांधणीसाठी मोठ्या वृक्षांचे ओंडके लागत. चवळकी आटकी बांधून ही वृक्षांची कांड अर्थात मोठे ओंडके जंगलातून खाली गावात आणणे, वाशांची शेडकामं करणे ही अतिश्रमाची कामे गावकऱ्यांनी गावाच्या प्रती आणि शिक्षणाप्रती असलेल्या आदरापोटी, प्रेमापोटी श्रमदानानं चिकाटीनं केले. त्या काळी टेम्पो, ट्रक, कटर मशीन आदी यंत्रसामुग्री रेंबोलीसारख्या दुर्गम गावात कुठून उपलब्ध असणार? सारेच शक्तीचे आणि कष्टाचे काम. गावाच्या पुढील पिढीच्या शिक्षणासाठी समस्त रेंबोली गावानं हे कष्ट उपसले. रेंबोली गावातला महिला वर्गही या कष्ट उपसण्यात मागे नव्हता. माती वाहून नेणे, छोटे मोठे जंगली दगड बांधकामासाठी गोळा करून आणणे, सकर्डीच्या नदी कोंडावरून पाण्याच्या घागरी जोडीने भरून आणणे आदी कष्टांची कामं ही महिला वर्ग करीत होता. दर्शक हो, तो काळ लक्षात घ्या. त्या दिवसात लोकांना पुरेसे खायला अन्न मिळत नव्हते. प्रचंड गरिबीचे ते दिवस. अशा काळात किंवा अशा स्थितीत पुढील पिढ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी, शाळा उभारण्यासाठी त्यावेळच्या पिढीनं तिथं घाम मिसळला आहे. या घामातूनच आजचे रेंबोली जीप शाळेचे हे मंदिर आपणास दिसते आहे. प्रशालेची ही मातृवास्तू उभारण्यासाठी ज्यांनी घाम गाळला, खस्ता खाल्ल्या, त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आपण प्रत्येकानंच ठेवले पाहिजे. त्यासाठीच कोकण 9 प्रायव्हेट लिमिटेडनं फांदी ते पारंबी हा उपक्रम सुरू केला आहे. कृतज्ञतापूर्वक स्मरण इतिहासाचे करणं, त्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणं हेच प्रयोजन कोकण 9च्या या फांदी ते पारंबी या उपक्रमामागे आहे. शाळेचे हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 1957 साल उजाडावे लागले. तिसऱ्या वर्षी म्हणजे 1957 साली दरवाजा खिडक्यांना झडपे बसवणीसारखी छोटी मोठी कामं ही पूर्ण झाली. मोठ्या समारंभानं या शाळेचे उद्घाटन करायचे असे गावाने ठरवले. गावाने शाळेसाठी इमारत बांधली आहे. आता शासनानं शिक्षक नेमून शाळा सुरू करावी असा अर्ज गाव ज्यांना थोरले मास्तर म्हणून ओळखत असे त्या महादेव शिवराम वळंजू यांच्या मार्गदर्शनानुसार शासनाकडे ग्रामस्थांच्या वतीने पाठविण्यात आला.
या अर्जासोबत 1ली ते 4थी शिकण्यासाठी तर्फेच्या शाळेत जावे लागत असलेल्या मुलांची यादी व नव्यानं 1लीमध्ये प्रवेश घेऊ शकतील अशा मुलांची यादी शासनाकडे ग्रामस्थांच्या वतीनं पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावासोबत जोडण्यात आली. एप्रिल मे पासून शाळा सुरू होणार, 4ही वर्ग एकदम सुरू होणार याची गावकऱ्यांना खात्री होती. म्हणूनच शाळेच्या उद्घाटनाचा निर्णय घेण्यात आला. सरकारमान्य शाळा रेंबवलीची, परंतु या प्रशालेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी या संपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमाचे नियोजन साळशी शाळा क्रमांक 1ने करावे असे ग्रामस्थांनी ठरवले. शाळा साळशी क्रमांक 1चे मुख्याध्यापक महादेव शिवराम गावकर यांनी ही जबाबदारी आनंदानं स्वीकारली होती. शासकीय शिक्षक मिळेपर्यंत वसंत लक्ष्मण वळंजू, होय तेच वसंत लक्ष्मण वळंजू, ज्यांनी जोडाक्षर विरहित भगवद्गीता लिहून महाराष्ट्राच्या सारस्वत मंडळात मानाचे स्थान पटकावले होते. वसंत लक्ष्मण वळंजू हे व्हर्नॅक्युलर फायनल PSC परीक्षा उत्तीर्ण झालेला एक अत्यंत बुद्धिमान मुलगा, मुलांना उत्तम प्रकारे शिकवू शकेल अशी महादेव मास्तरांना खात्री होती. उद्घाटन सोहळा अतिशय दर्जेदार झाला. या रेंबवली जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या साळशी शाळेच्या शिक्षकांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. महादेव मास्तरांनी उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्या नेतृत्वाखाली आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं सुसूत्रपणे पार पाडला. मुंबई मंडळाचे शंकर नारायण पाताडे, स्थानिक नेतृत्व मारुती कृष्णाजी वळंजू यांच्यासारख्या मंडळींचे या कार्यक्रमात योगदान होते. सकाळच्या सत्रात हा उद्घाटन कार्यक्रम झाला. दुपारचे 3 वाजले. गावच्या मुंबई मंडळांनी पाठविलेली नवी पितळी गोल भाकरीसारखी घंटा बाहेर टांगलेली होती. ती कोणीतरी उत्साही ग्रामस्थांनी घड्याळाकडे पाहून जोरजोराने पण संथ गतीने 3 वाजल्याचे दर्शविण्यासाठी 3दा वाजविली. टन टन टन. रेंबवलीतील 7 पिढ्यांचा अंधकार दूर झाल्याचे जाहीर करणारा हा घंटानाद होता. आत्ता उजाडेल असं सांगणारा तो घंटानाद होता. रेंबवलीच्या सरकारमान्य शाळेची पहिली घंटा वाजली. आता हा म्हणता 60 वर्षे उलटली. शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक सुगंध तांबे यांच्या पुढाकारानं अध्यक्ष सुनील तानाजी वळंजू, सचिव अरुण महादेव वळंजू, उपाध्यक्ष जयदास सदानंद दळवी यांच्या पुढाकारानं प्रशालेचा हिरक महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबवली या शाळेचा उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून 7 जून 2011 रोजी या शाळेचा कार्यभार हातात घेतल्यानंतर प्रथमतः या गावामध्ये ही जी शाळा आहे ती शाळा दुर्गम गावात असल्यामुळे 7 वर्ग आणि 2 खोल्या अशा स्थितीमध्ये ही शाळा त्या ठिकाणी भरत होती. मी आल्यानंतर वर्ग मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र वर्गखोली निर्माण केली. त्याच काळात एक षटकोनी इमारत पूर्णतः गळत होती. ती आदरणीय त्या काळचे जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर यांनी दुरुस्तीसाठी फंड निर्माण करून दिला आणि त्याची दुरुस्ती झाल्यानंतर ती 2 इमारती आणि 3 खोल्या अशा पद्धतीने ती शाळा 7 वर्ग भरू लागली. त्यानंतर या शाळेत जे काही भौतिक सुविधा नव्हत्या, उदाहरणार्थ संगणक, हा संगणकसुद्धा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सुभाष नार्वेकर यांनी जिल्हा परिषद स्वफंडातून दिलेला आहे. त्याचप्रमाणे आदरणीय देवगड वैभववाडी विधानसभेचे आदरणीय आमदार नितेशजी राणे सर यांच्या माध्यमातून या शाळेला आदरणीय सुभाष नार्वेकर यांनी प्रोजेक्टर निर्माण करून दिलेला आहे. मी त्यांचा शाळेच्या वतीने जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या शाळेतील जे ग्रामस्थ आहेत त्यांचं वेळोवेळी सहकार्य लाभतं. माझ्या काळातील जे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहेत ते आदरणीय राजेश राणे आहेत, आदरणीय सुरेश वळंजू, आदरणीय चंद्रशेखर नार्वेकर. त्याचप्रमाणे आता सध्या विद्यमान अध्यक्ष जे आहेत उदय अंबारे यांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे या गावातील ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सत्यवान वळंजू आणि विद्यमान सदस्य सुहास राणे हे सुद्धा या ठिकाणी
चांगलं सहकार्य करत आहेत। या गावातील लोक अत्यंत सहकार्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहेत। त्यामुळे मी या ठिकाणी आज 13 वर्ष सलग सेवा करू शकलेलो आहे। अत्यंत आनंदाने या ठिकाणी मी काम करत आहे। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या या प्रवासातील काही नोंदींची दखल घेणं आवश्यक आहे, अन्यथा फांदी ते पारंबी या उपक्रमातील ही स्मरणगाथा अपूर्णच ठरेल। रेंबवली गावातील पहिली शाळा 1958-59 मध्ये स्थापन झाली। शाळेची पहिली घंटा 1958-59 मध्ये वाजली असली तरी भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून म्हणजे 1918च्याही आधीपासून रेंबवली या आडगावातील लोक साक्षर होती बरं का। अनौपचारिक ज्ञान शिक्षण त्या काळी रूढ होते, त्याला ते साजेसेच होते। मात्र नंतर औपचारिक शिक्षणाची अत्यंत निकड आहे हे जाणून घेऊन रेंबवलीच्या धुरीणांनी 1957-58 मध्ये स्वतः पुणे मुंबईसारख्या परगावी असूनही ही प्राथमिक शाळा मोठ्या कष्टानं सुरू केली। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबवली शाळेची भगिनी म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुवळे या शाळा भगिनीने 1938 ते 1958 अशी 20 वर्षे रेंबवली गावातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे दिले। विशेष म्हणजे याच रेंबवली गावचे सुपुत्र स्वर्गीय महादेव शिवराम वळंजू यांचे तर्फेवाडी शाळेच्या स्थापनेत महत्त्वाचे योगदान होते। वैद्य पाटणकर काढाचे भाऊसाहेब पाटणकर यांनी 50 वर्षांपूर्वी रेंबवली गावातील बबन वळंजू यांना दिवाळी भेटकाल पोस्टानं पाठवलं होतं। ते वळंजू यांच्याकडे आजही उपलब्ध आहे। या पोस्टकार्डावर भाऊसाहेब पाटणकर यांनी ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी हा संदेश ठळकपणे लिहिलेला होता। यावरून रेंबवली गावाला असलेली ज्ञानोपासनाची ओढ लक्षात यावी। आपण रेंबवलीतल्या एका महत्त्वाच्या वास्तूमध्ये आलेलो आहोत की ज्या वास्तूला शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे। जिवाजी सदोजी वळंजू या पूर्वजांच्या घरामध्ये आपण आलेलो आहे आणि ज्ञात इतिहासानुसार रेंबवलीच्या ज्ञातगंगेचे पहिले भगीरथ म्हणून जिवाजी सदोजी वळंजू चव्हाण यांचा उल्लेख केला जातो। रेंबवली सरकारी शाळा सुरू होण्यास 1958 साल उजाडले, पण त्याच्या कितीतरी आधी रेंबवलीतील ज्ञानगंगेचे पहिले भगीरथ जिवाजी सदोजी चव्हाण हे होते असा ज्ञात इतिहास सांगतो। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जिवाजी सदोजी वळंजू चव्हाण यांनी स्वतःच्या घरी प्रशस्त ओटीवर गावच्या मुलांसाठी साक्षरता शाळा सुरू केली होती। जिवाजी स्वतः शिकवत, त्यानंतर जिवाजी वळंजू यांच्या पश्चात त्यांचे शिष्य स्वर्गीय गोपाळ पुणाजी, स्वर्गीय सुदाम साबाजी पाताडे, स्वर्गीय महादेव शिवराम वळंजू कुवळे तर्फेवाडी यांनी ही ज्ञानगंगा प्रवाहित ठेवली होती। 1958 मध्ये रेंबवलीमध्ये शासकीय शाळा सुरू होण्याच्या कितीतरी आधीपासून स्वातंत्र्यापूर्वीपासूनही लोक साक्षर होती याचे मर्म वरील महापुरुषांच्या योगदानात आहे। रेंबवली शाळेचे पहिले शिक्षक ज्यांनी 1958 ते 1962 या काळात धुरा सांभाळली त्या बाबला सुरबा घाडीगावकर यांचा उल्लेख या स्मरणगाथेमध्ये अनिवार्य ठरतो। रेंबवलीच्या शैक्षणिक इतिहासात आणि या ज्ञान मंदिराच्या गाभाऱ्यातील सिंहासनावर पहिले अनाभिषिक्त सम्राट म्हणून बाबला सुरबा घाडीगावकर यांची कायम नोंद असेल। 4थी पर्यंतची शाळा सरकारमान्य होती, म्हणजे एक नवे स्वतंत्र शिक्षण राज्य स्थापन झाले होते। मिळवलेल्या शिक्षण राज्याचा विस्तार करून त्याचे शिक्षण साम्राज्यात रूपांतर करणं ही कामगिरी पार पाडली ती जनार्दन लक्ष्मण वळंजू चव्हाण अर्थात बबन भाऊ यांनी। शाळेत 5वी, 6वी, 7वीचे वर्ग सुरू करण्यात बबन भाऊंनी मोठी कामगिरी बजावली होती। देवगडचे माजी आमदार तत्कालीन सभापती स्वर्गीय अमृतराव तथा दादा राणे यांचाही सन्मानाने उल्लेख रेंबवली गावच्या शिक्षण आणि इतर विकास कामांच्या बाबतीत करायलाच हवा। मी मयुरी हेमंत राणे, उपशिक्षिका, शाळा रेंबवली। या ठिकाणी मे 2019 मध्ये मी उपशिक्षक म्हणून बदलीने या ठिकाणी आले। पहिल्यांदा कणकवली तालुक्यात काम केलं। सुरुवातीला जरा हा परिसर दुर्गम असल्यामुळे या ठिकाणी कसं काम करायचं हा प्रश्न होता, परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी काम केल्यानंतर महिन्याभरातच इथल्या मुलांमधलं टॅलेंट समजलं आणि पहिल्या वर्षापासूनच आम्ही या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा म्हणा किंवा काय म्हणा याच्यामध्ये आमच्या मुलांनी अगदी तालुका स्तरापर्यंत भरारी घेतली। मुलांची संख्या फारच कमी होती। मी ज्यावेळी या शाळेत आले त्यावेळी फक्त विद्यार्थी संख्या 21 होती। आता तर ती संख्या एकदम 14 वर आलेली आहे।
परंतु विद्यार्थी संख्या कमी असली तरी असलेले विद्यार्थी खूप हुशार आहेत. म्हणजे बुद्धिमत्ता त्यांची चांगली आहे. त्यांना सांगितलेल्या गोष्टी ते व्यवस्थितपणे करतात. या ठिकाणच्या पालकांचं सहकार्यसुद्धा चांगलं आहे. 2020-21 मध्ये साधारणपणे मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं आणि लॉकडाऊन नंतर सुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या या शाळेतील विद्यार्थिनी गुंजल उदय अंबारे हिने लॉकडाऊनच्या काळात तिला वैयक्तिक मार्गदर्शन मिळालं. त्या वैयक्तिक मार्गदर्शनाच्या जोरावर तिने इयत्ता 5वीमध्ये जिल्हा शिष्यवृत्ती मिळवली. तसंच नवोदय विद्यालयामध्ये सुद्धा तिने प्रवेश मिळवला. त्यानंतरचे सुद्धा विद्यार्थी जे आहेत पूर्वी वळंजू ही सुद्धा काही मार्कासाठी नवोदय विद्यालयाच्या प्रवेशापासून दूर राहिली. यावर्षी सुद्धा आता 5वीमध्ये जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे आहेत. ती सुद्धा मुलं 5वीमध्ये नवोदयमध्ये प्रवेश मिळवू शकतील, शिष्यवृत्ती मिळवू शकतील अशी खात्री आहे. रेंबोली या दुर्गम गावातील आमची रेंबोली गावची जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेला 65 वर्ष होत आहेत. सध्या या शाळेची धुरा म्हणून सुगंध तांबे म्हणून सांभाळत आहेत. सुगंध तांबे सर आणि आमचे ग्रामस्थ यांच्यामध्ये आमचा चांगला समन्वय आहे. ही शाळा आम्ही गावची शाळा म्हणून आम्ही त्या शाळेची काळजी वागत आहोत. शाळेचा आम्हाला अभिमान आहे. रेंबोली गावातील ही पहिली शाळा 1958 ते 1959 मध्ये स्थापन झाली. 1958-59 मध्ये या शाळेची पहिली घंटा वाजली. इथपासून ते शाळेच्या हिरक महोत्सवी वर्षापर्यंतचा आणि एकूणच आस्थागायतचा प्रवास यातील रेंबोली ग्रामवासियांचे जे योगदान आहे त्या योगदानाची आणि या प्रवासातील आणखी काही ठळक नोंदींची दखल ही आपण घ्यायला हवी, कारण हा इतिहास आहे. 1975 साल उजाडले. जिल्हा परिषद रेंबोली शाळेत 1 ते 4थी पर्यंतचे वर्ग होते. हे वर्ग 5वी ते 7वी पर्यंत वाढणे ही काळानं निर्माण केलेली गरज होती. 4थी नंतरच्या शिक्षणासाठी रेंबोलीतील मुलांना कुळे, साळशी, निरोग आदी गावात जावे लागत होते. ही वाढीव वर्गाची सोय रेंबोलीच्या याच जिल्हा परिषद शाळेत असण्याची गरज ही रेंबोलीवासियांनी ओळखली. मग पुन्हा साथी हात बढाना साथी रे हा मंत्र कामी आला. 5वी ते 7वीसाठी वाढीव 2 वर्गखोल्या श्रमदानाने बांधण्याचा निर्णय रेंबोली ग्रामवासियांनी घेतला. 5वी ते 7वीसाठीचे वर्ग शिक्षण खात्याने मंजूर केले, पण त्यासाठी वर्गखोल्यांची अट होती. या वर्गखोल्या श्रमदानातून बांधण्यासाठी रेंबोलीकरांचे कर पुढे सरसावले. 5वी ते 7वी या वाढीव वर्ग मंजुरीसाठी कृष्णा बुधाजी वराडकर तत्कालीन ग्रामसेवक जनार्दन लक्ष्मण यांचे महत्त्वाचे प्रयत्न होते. चंद्रकांत भिकाजी वळंजू, जनार्दन लक्ष्मण वळंजू, शांताराम कृष्णा वळंजू, लक्ष्मण सखाराम वळंजू, आबा शिवराम वळंजू, धाकू भिवा वळंजू, धनाजी रामचंद्र वळंजू, बाळकृष्ण नारायण वळंजू, शांताराम नारायण वळंजू, कृष्णा भोरू अंबारे, प्रभाकर वळंजू, मधुकर परब, विठ्ठल हरी अंबारे, गणपत बाळा परब, वसंत महादेव फाळके, रामचंद्र सखाराम नार्वेकर, जिव्वा सखाराम नार्वेकर, सदानंद काशीराम दळवी, बाळकृष्ण शांताराम राणे, धनाजी रामचंद्र वळंजू, श्यामसुंदर लक्ष्मण वळंजू, दत्ताराम आत्माराम वळंजू, सुनील वळंजू आदी आदी असंख्य ग्रामस्थांचे हात या वाढीव वर्गखोल्यांसाठी राबले आणि या श्रमदानातून रेंबोलीवासियांच्या योगदानातून 75-76 साली रेंबोली जिल्हा परिषद शाळा इयत्ता 1ली पासून ते 7वी पर्यंत झाली. 2001 साल उजाडले. रेंबोली आणि परिसरातील मुलं शिक्षण घेत असलेल्या रेंबोली शाळेच्या इमारतीस 50 वर्ष उलटत आली होती. आता शाळेच्या एकूणच नवीन इमारतीचा विचार पुढे येऊ लागला. रेंबोलीचे सुपुत्र सुभाष सखाराम नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली शाळेसाठी नवीन इमारतीसाठी पाठपुरावा सुरू झाला. सुभाष सखाराम नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली अशोक महादेव वळंजू, दीपक मनोहर राणे, गुणवंत लक्ष्मण वळंजू, सत्यवान तुकाराम वळंजू, गंगाराम परशुराम वळंजू, विश्वनाथ लक्ष्मण पाताडे, सत्यवान शांताराम वळंजू, चंद्रशेखर रामचंद्र माळकर, राजेंद्र शांताराम वळंजू, सत्यवान संभाजी वळंजू, राजेश बाळकृष्ण राणे आदी ग्रामस्थांच्या सहभागाने या संपूर्ण शाळेच्या नवीन इमारतीसाठी प्रयत्न झाले.
पाठपुरावा झाला. गावात पोस्टमनला पानंदीमधून जाताना वाढलेल्या झुडपांचा त्रास होऊ नये म्हणून देवाची वाट जशी स्वच्छ ठेवतात तशी जाण्या येण्याची वहिवाट श्रमदानाने स्वच्छ ठेवणाऱ्या या रेंबोलीवासियांनी रेंबोली प्रशालेच्या इमारतीसाठीही श्रमदान केले. यातूनच रेंबोली जिल्हा परिषद प्रशालेच्या इमारतीचे आजचे हे देखणे स्वरूप उभे झाले आहे. या शाळेतील मुली सन 2011-12 या सालात ज्ञानिमी होणार मध्ये जिल्ह्यात प्रथम आलेले आहे. त्यातील कुमारी सुप्रिया सुरेश वळण व कैलासवासी सायली सुनील वळण या 2 मुली आहेत. त्याचप्रमाणे या शाळेतील गुंजल उदय अंबारी ही मुलगी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये आली. त्याचप्रमाणे नवोदय विद्यालयामध्ये त्याची निवड झालेली आहे. तिला सौभाग्यवती राणी मॅडम यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. खूप मेहनत घेतलेली आहे. आमच्या शाळेतील शिक्षिका आणि कवयित्री असलेल्या विनीता खंडे मॅडम, त्याचप्रमाणे भूषण जगताप सर हे चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत. माझ्या कारकिर्दीमध्ये आदरणीय सचिन सुतार, संदीप नेवाळकर, प्रशांत सावंत, योगेश पवार इत्यादी सहकारी लाभले. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी यशाची घोडदौड चालू केलेली आहे. माझे नाव श्रावणी विनायक वळंजू आहे. मी या शाळेत शिकत आहे. आमच्या शाळेतील माननीय सुगंध तांबे सर या मुख्याध्यापक आहेत. आमचे गावकरी व आमचे सर त्यांच्यामध्ये महत्त्वाचे नाते आहे. त्यामुळे आमची शाळा ही आदर्श शाळा आहे. या शाळेचा आलेख ते खेळगाडीला नेहमी उंचावत चाललेला आहे आणि एकंदर गाव आणि शाळा, सांस्कृतिक, धार्मिक सगळ्या प्रकारचं वातावरण या संबंधाने जी माहिती घेतली गेलेली आहे त्याबद्दल आम्ही कोकण नाव या चॅनेलला, वाहिनीला आम्ही धन्यवाद देतो आणि त्यांच्या सगळ्या उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. अशी आहे हिरक महोत्सवाकडून सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबोलीची गाथा. एक फांदी ते पारंबी प्रवास. गावाच्या ग्राममंदिराप्रमाणे या ज्ञानमंदिराची जपणूक करणाऱ्या सर्व रेंबोलीवासियांना मानाचा मुजरा.